गौरी गणपती विशेष गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवण्यासाठी 2 वाट्या चण्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ कुकरमध्ये घातली की गरम पाणी घालायचं आहे. हळद तेल घालून 5 शिट्ट्या घेऊन डाळ शिजून घ्यायचं. शिजल्याच्या नंतरनं गाळणीतून आपल्याला पुरण वेळून घ्यायचं. मॅचरने आपल्याला पूर्ण डाळ फोडून घ्यायची. अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, विलायची पावडर, थोडंसं मीठ घालून पुरण आपल्याला सुक्कं होईपर्यंत इथे हलवत राहायचं. सुक्कं झालं की थंड व्हायला ठेवायचं. पुरण गार होईपर्यंत इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ हळद घालून गव्हाचं पीठ सैलसर मळून घ्यायचं. तेल लावून आपल्याला 15 मिनटं पीठ भिजायला ठेवायचं. गाळणीतून मी इथे पुरण वाटून घेतलेलं आहे, जे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर परत एकदा गव्हाच्या पिठाला तेलाचा हात लावून मळून घ्यायचा. छान असा उंडा आपल्याला इथे गुबगुबीत पुरण भरून हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आणि मंद आचेवरती गवळी गवळी अशी असतानाच आपल्याला तेल तूप लावून खरपूस भाजून घ्यायची. बघू शकता मऊसूद अशी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी